हं. आज आपण गव्हाचे पीठ आणि रवा आणि सगळ्या भाज्या मिक्स करून बनवणार आहोत उत्तापा. पौष्टिक आणि हेल्दी आणि झटपट नाश्ता. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी रवासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. 2-3 चमचे 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमच्याची धने पावडर घेतलेली आहे. आता हे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा, चिली फ्लेक्स मिक्स करायचे, धने पावडर मिक्स करायचे, मीठ मिक्स करायचं आणि चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्हाला असं जास्त बॅटर असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही बॅटर बनायचं. त्या चमच्याने अर्धा चमचा मी हळद कलर येण्यासाठी टाकलेली आहे. आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे. कारण चमच्याने असं हे जर केलं तर असं पट दिसणे असं त्यातून पडलं पाहिजे. अशा प्रकारे मी अर्धा कांदा बारीक करून चिरून घेतलेला आहे, अर्धी शिमला मिरची बारीक चिरून, अर्धा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडं गाजर खिसून घेतलेलं आहे, थोडी काकडी खिसून घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे, हरा धनिया बारीक कट करून घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण आता तुम्हाला या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं. बघायलाच किती सुंदर वाटते. जेवढं बघायला सुंदर तेवढं खायला पण टेस्टी असतं. हा नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता म्हणते. हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि आणि रेग्युलर झटपट आणि टेस्टी नाश्ता बनतो. आणि डिटेल रेसिपी तुम्हाला त्रिकोणी बटनावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायची, तिथे डिटेल रेसिपी मिळेल. अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला आता पॅन गरम करायचं आहे आणि हे कमी तेलामध्ये नाश्ता बनत आहे. आता थोडंसं तेल टाकायचं आहे. याच्यापेक्षाही कमी तेल टाकलं तरी चालतं आहे आणि पॅन थोडा गरम करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता मधोमध पॅनच्या मधोमधच आपल्याला ते बॅटर घालायचं आहे आणि कशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे. चमच्यातून असं मिसळते. गॅस आता आपल्याला थोडा कमी करायचा आहे आणि बरोबर मधोमध घालून तुम्हाला असं हलकंसं पसरायचं आहे. ते बॅटर तर तसं पण थोडं आपोआपच पसरतं, पण हलकंसं चमच्याने पसरायचं आहे. जसं आपण र असा तांदळाचा उत्तप्पा कसा बनतो त्याच पद्धतीने हा गव्हाचा आणि गव्हाच्या पिठाचा आणि रवाचा उत्तप्पा बनून तयार झालेला आहे. सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकतात आणि मुलांना पण ह्या मुले भाजी खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना पण भाज्या खाऊ शकता. आणि ह्या बघा हे खालच्या बाजूने खरपूस भाजलेलं आहे. आता वरच्या बाजूने पण असंच चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही झाकून ठेवू शकता. तुम्हाला पटपट करायचं. अशा प्रकारे मी उत्तप्पे तयार करून घेतले आहे. तुम्ही पण करा.